हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। गांधार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी उद्घाटित झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाकरता मी आलं पाहिजे असा मला आग्रह केला ते आमचे मित्र आमदार योगेश सागरगावच्या लोकप्रिय आमदार विद्याताई ठाकूर, आमदार अतुल भातकाळकरजी, आमदार प्रवीण दरेकरजी, गांधार ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन श्री रमेश पारेख जी, डॉक्टर श्याम अग्रवाल जी, श्री समीर पारेख, संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीने पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू केलंय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं, ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे। मगाशी योगेशजींनी सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता 1150 रुपये येतो आणि खासगीमध्ये जर आपण बघितलं तर 2000 रुपये 2500 रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो। म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार होते। अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते, त्याचं जीवन देखील कमी होतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं सबसिडाइज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। पण मला अतिशय आनंद आहे की गांधार फाउंडेशननी या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज 30 लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। यामुळे गरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या त्या ठिकाणी मदत मिळेल। योगेशबाईंनी जे सांगितलं ते खरं आहे की शेवटी सेवा ही महत्त्वाची आणि व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यापारामध्ये आपल्या मेहनतीने मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील तयार होते, पण खरी संपत्ती ही ज्यावेळी लोक आपल्याबद्दल 4 चांगले शब्द बोलतात आणि ज्यावेळेस आपल्याला लोक दुआ देतात त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात कुठलीच नसते। आणि मला असं वाटतं की ती संपत्ती कमवण्याकरता गांधार फाउंडेशनच्या माध्यमातून पारेख परिवाराने असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्या उपक्रमातून गरीब आणि गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्यांची दुआ ही संपत्ती रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळते। मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतीय विचार व्यवस्थेमध्येही आपण असं समजतो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याकरता व्यवस्था ही समाजाने उभी करायची आहे। समाजातले दानशूर, समाजातले सिद्ध, समाजातले जे लोक
संपन्न आहेत, अशा लोकांनी समाजाचा विचार केला पाहिजे असं आपण आपल्या भारतीय दर्शन व्यवस्थेत नेहमी सांगतो. पण सगळेच असं करतात असं नाही आहे. पण निश्चितपणे पारेख परिवाराने तो निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्यांची सेवा आपण करता आहात. मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या विद्याताईंनी सांगितलं त्याप्रमाणे या सेवेमुळे निश्चितपणे तुम्ही जे जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभराटी मिळेल. ती प्रत्येक गोष्ट तुमची ही मोठी होईल. म्हणून सेवेचं हे व्रत तुम्ही असं सुरू ठेवावं. आम्ही देखील सरकारमध्ये आज जनारोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा जो काही त्या ठिकाणी उपचार आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वांकरता आपण मोफत केलेला आहे. त्या ठिकाणी कुठलीही त्याच्यामध्ये आता अट ठेवलेली नाही. कारण आपला प्रयत्न आहे की कोणीही उपचाराविना राहू नये, कोणी उपचाराविना मरू नये. आणि त्याकरता मला असं वाटतं की चांगल्या संस्था या देखील अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स असतील, यांनाही त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकत्रित करता येईल हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आज आपण विशेषतः एक मुख्यमंत्री कक्ष चालवतो, ज्या कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे चॅरिटेबल हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे रिझर्व्ह चॅरिटी बेड्स आहेत, या बेड्सवर गरिबांना आणि गरजूंना जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे. आणि मला सांगता आनंद वाटतो की अनेक मोठे मोठे प्रतिथयश हॉस्पिटल्स जे आहेत ते चांगलं रिस्पॉन्ड करतात, ते मदत करतात. अनेक वेळा 30-30 लाख 40-40 लाख रुपये ज्या ऑपरेशन्सला लागतात असे गरिबांचे ऑपरेशन्स हे या माध्यमातून मोफत आपल्याला करता येतात. आणि खरं म्हणजे ज्या लोकांनी जगण्याची उमेद सोडलेली आहे अशा लोकांनाही जगण्याचा अधिकार म्हणून आपण त्यांना उपचार देऊ शकतो. मला असं वाटतं की अशा या सगळ्या कार्यामध्ये आपलं देखील हे जे कार्य जुळतंय हे अत्यंत महत्वाचं आहे. मी योगेशजींचे आभार मानेन, कारण योगेशजींनी आम्हाला आग्रह धरला होता की मी या कार्यक्रमाला आलो पाहिजे. पण मला समाधान आहे की मी एका चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो. असंच आपण चांगलं कार्य करत राहा आणि चांगल्या कार्याकरता वारंवार बोलवलं तरी मी या ठिकाणी निश्चित येईल. कारण आपल्याला माहिती आहे की माझं ब्रीदवाक्यच आहे, मी पुन्हा येईल. त्याच्यामुळे चांगल्या कार्यक्रमाला मी पुन्हा येतोच. त्यामुळे आपण जरूर बोलवा एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.